उच्च भाष्यम रथक्षोभ अतिचंक्रमण आसनही अजीर्ण अहित भोज्याश दिवा स्वप्नम समैथुनम. म्हणजे काय सांगितले, हे अष्टमहादोषकर भाव आहेत. 8 गोष्टी आहेत ज्या की पंचकर्म चालू असताना तसेच पंचकर्म झाल्यानंतर आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर त्या कोणत्या? पंचकर्माचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? फार जास्त परिणाम होतो. विशेषतः पंचकर्मामध्ये शिरोधारा नावाचं आमचे पंचकर्म आहे. शिरोधारा ह्याच्यामध्ये काय केलं जातं, डोक्यावरती तेलाची धार सोडली जाते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण जर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घालतो, सेम त्या पद्धतीने रुग्णाच्या शरीरावरती तेलाची, तुपांची, दुधाची किंवा काड्याची धार सोडली जाते. ह्याच्यामुळे काय आहे की डोकं पूर्ण शांत होतं, विचाराचं चक्र पूर्ण थांबतं आणि स्ट्रेस जो आहे तो पूर्ण थांबला जातो. विशेषतः जसं मी तुम्हाला म्हणालो की वात, पित्त आणि कफ हे 3 जे आहेत हे नॅचरली 3 सीझन मध्ये अग्रिवेट झालेले असतात, 3 ऋतूंमध्ये अग्रिवेट झालेले असतात. वात जो आहे तो वर्षा ऋतू, म्हणजे जेव्हा पावसाळा असतो तेव्हा वर्षा ऋतूमध्ये वात अग्रिवेट झालेला असतो. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं बघा, ढग वगैरे आल्यावरती सांधे दुखायला लागतात. ही सगळी वात वाढलेली लक्षणं आहेत. तर त्यावेळी बस्ती ही ट्रीटमेंट करता येते. दुसरा ऋतू आहे आपला शरद ऋतू, जो की आता चालू आहे. शरद ऋतूमध्ये पित्त वाढलेला असतो, म्हणून शरद ऋतूमध्ये कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे की जेणेकरून पौर्णिमेला आपण दूध पितो आणि ते दूध पिल्यामुळे शरीरातील उष्णता जी आहे ती कमी होते. तर ह्या शरद ऋतूमध्ये आपण विरेचन करू शकतो. आणि तिसरा आहे वसंत ऋतू, ज्याच्यामध्ये आपल्याला कफदोष वाढलेला असतो ते वमन करतात. खाऊन जर एखादा आजार बरा करायचा प्रयत्न केला तर तुम्ही आता पाहिलं असेल, गोळ्या असतात, काढे असतात, गुटी असतात, वटी असते, ती खाऊन जर तुम्ही आजार बरा करायचा प्रयत्न केला तर तो परत उद्भवू शकतो. पण तुम्ही पंचकर्माद्वारे आजार बरा करायला गेला तर तो परत उद्भवत नाही. त्यामुळे पंचकर्म ही आयुर्वेदाची सुपर स्पेशालिटी आहे. सर, मग आता तुम्ही जे 3 तत्व म्हणला, दोष, धातू आणि मल, हे तिन्हीला जरा जास्त इलॅबोरेट करून सांगा. ओके, ठीक आहे. हे बघा, पहिलं आपण दोषांचं बघूया. दोषांची व्याख्या करत असताना असं सांगितलेलं आहे, दूषयंती इति दोषाः, म्हणजे जे इतरांना बिघडवतात त्याला दोष असं म्हटलेलं आहे. म्हणजे वात, पित्त आणि कफ हे काय करतात, शरीरातील इतर गोष्टींना बिघडवतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न करतात. मग हा वात, पित्त आणि कफ हा काय आपण बघून घेऊया. आयुर्वेद जो शास्त्र आहे हा 5000 वर्षांपूर्वी लिहिला गेलेला आहे आणि हा सगळा संस्कृतमध्ये लिहिला गेलेला आहे. त्याची व्याख्या अशी आहे, आयुषः वेदाः आयुर्वेदाः. म्हणजेच काय, ज्या शास्त्रामध्ये आयुष्याचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केलेला आहे त्याला आयुर्वेद असं म्हटलं जातं. मग मित्रांनो, तुम्हाला देखील जर डॉक्टर पृथ्वीराज पाटील MD पंचकर्मा यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी किंवा काही सल्ल्यांसाठी जायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व तुम्ही सूर्यप्रभा क्लिनिक इस्लामपूर इथे देखील त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. जय आयुर्वेद, श्री आयुर्वेद. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. टुडे वी हॅव विथ अस डॉक्टर पृथ्वीराज पाटील. ही इज MD इन पंचकर्मा. ही इज प्रॅक्टिसिंग पंचकर्मा in Suryaprabha Clinic, Islampur. Also, Panchakarma Center, till now he has cured many patients with arthritis. मराठीमध्ये आपण याला संधिवात देखील म्हणतो. Basically, it is a pain management center. So, let's know more about Ayurveda and Panchakarma with him. See you there. मग मित्रांनो, चला मग डॉक्टर पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आपण आयुर्वेदा व पंचकर्मा याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. डॉक्टर, मला सांगा, आयुर्वेदामध्ये मूलभूत तत्वे काय काय आहेत? आयुर्वेदाची मूलभूत तत्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला आयुर्वेदाची व्याख्या सांगतो. आयुर्वेद जो शास्त्र आहे हा 5000 वर्षांपूर्वी लिहिला गेलेला आहे आणि हा सगळा संस्कृतमध्ये लिहिला गेलेला आहे. त्याची व्याख्या अशी आहे, आयुषः वेदाः आयुर्वेदाः. म्हणजेच काय, ज्या शास्त्रामध्ये आयुष्याचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केलेला आहे त्याला आयुर्वेद असं म्हटलं जातं. आता ह्याची मूलभूत तत्वे जी आहेत, ह्याच्या आपलं जे आयुष्य आहे हे 3 गोष्टींवरती अवलंबून आहे. म्हणजे आपला जो देहधारी शरीर आहे हे शरीर जे आहे ते विशेषतः 3 गोष्टींवरती अवलंबून आहे, दोष, धातू आणि मल. आता हे दोष कोणते आहेत तर वात, पित्त आणि कफ, जे तुम्ही प्रत्येक वेळी युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती ऐकलं असेल, वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत शरीरामध्ये. त्यानंतर धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू आपल्या शरीरामध्ये असतात. आणि 3 मल, पुरीश, मूत्र आणि स्वेद, ह्या 3 गोष्टींचा संबंध आयुर्वेदाच्या मूलतत्वाशी आहे. सर, मग आता तुम्ही जे 3 तत्व म्हणला, दोष, धातू आणि मल, हे तिन्हीला जरा जास्त इलॅबोरेट करून सांगा. ओके, ठीक आहे. हे बघा, पहिलं आपण दोषांचं बघूया. दोषांची व्याख्या करत असताना असं सांगितलेलं आहे, दूषयंती इति दोषाः. म्हणजे जे इतरांना बिघडवतात त्याला दोष असं म्हटलेलं आहे. म्हणजे वात, पित्त आणि कफ हे काय करतात, शरीरातील इतर गोष्टींना बिघडवतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न करतात. मग हा वात, पित्त आणि कफ हा काय आपण बघून घेऊया. आता वात दोषाबद्दल बोलूया. ज्या पद्धतीने सृष्टीमध्ये वारा आहे, वारा हल्ल्यानंतर आपल्याला जाणवतो, सेम त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या हालचाली होत आहेत त्या सगळ्यांसाठी वात दोष कारणीभूत आहे. म्हणजे आपण बोलतोय, शिंकतोय, खोकतोय, म्हणजे हा प्रकारचा एक वेग आहे.
हा वेग म्हणजे वात आहे समजण्यासाठी. त्याच्यानंतर आपण जे काय खातोय ते खाल्ल्यानंतर जे काय आतड्यांमध्ये ते अन्न पुढे जाते ती जी हालचाल आहे हा पण वात दोष आहे. म्हणजे जर आपल्या शरीरातला वात दोष बिघडला तर काय होणार आहे, कॉन्स्टिपेशन होणार आहे. बरोबर. किंवा तुमचे सांधे दुखणार आहेत, आपण चालणार आहे, चालण्याचं काम सुद्धा वातावरती आहे. किंवा बोलणार आहे, पॅरालिसिस सारखा आजार झाला त्याला बेल्स पाल्सी असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय आहे की फेसल पाल्सीमध्ये आपल्याला बोलता येत नाही, तोंड वाकडं होतं, चेहऱ्याचा लकवा त्याला म्हणतो, हा सुद्धा वाताचा आजार आहे. त्यानंतर आपण पित्तावरती येऊया. पित्त म्हणजे काय आहे तर डायजेशन. तर आपण जे काय खातोय खाल्लेलं व्यवस्थित पचवण्याचं काम पित्ताचं आहे. त्यामुळे पित्त काय आहे की आता आपण बोली भाषेमध्ये म्हणतो की मला पित्त झालंय. तर हे पित्त म्हणजे काय आहे तर एक प्रकारचे आपण समजू शकतो की ऍसिडिटी. जेव्हा आपल्याला शरीरातला पित्त दोष खराब होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी झाली असं आपण म्हणू शकतो. आणि तिसरा आहे कफदोष. जिथे जिथे आपल्या शरीरामध्ये आर्द्रता आहे तो कफदोष आहे. म्हणजे आपल्या तोंडामध्ये सलाइवा आहे, नाकामध्ये नेझल म्युकोजा आहे. तर जिथे जिथे म्युकोजल मेम्ब्रेन आहेत किंवा आपले जे काही सांधे आहेत त्या सांध्यांमध्ये जे सायनोवियल फ्लुइड आहे त्याला बोली भाषेमध्ये आपण वंगन असं म्हणतो. तर हे सुद्धा कफदोष आहे. म्हणजे जेव्हा कफदोष कमी होणार आहे तेव्हा काय होणार आहे, सांध्यांमध्ये घर्षण निर्माण होणार आहे. तर अशा पद्धतीने किंवा जेव्हा तोंड जे कोरडं पडतं, खूपशे पेशंट सांगत असतात की माझं तोंड जे ते सारखं कोरडं पडत असतं, तर काय याच्या शरीरामध्ये कफदोष कमी झालेला आहे. हे वात, पित्त आणि कफ हे समजण्यासाठी आहेत. मला एक सांगा सर, आयुर्वेदामध्ये पंचकर्माची व्हॅल्यू आणि इम्पॉर्टन्स किती आहे? पंचकर्म जे आहे ते आयुर्वेदाची सुपर स्पेशालिटी आहे. पंचकर्माचं महत्व सांगत असताना चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे, दोषाः कदाचित कुप्यन्ति जिता लंघन पाचनैः जिता संशोधनैः तू न तेषां पुनरुद्भवाः. म्हणजे काय आहे, तुम्ही जर गोळ्या औषधं खाऊन जर एखादा आजार बरा करायचा प्रयत्न केला तर तुम्ही आता पाहिलं असेल गोळ्या असतात, काढे असतात, गुटी असतात, वटी असते, ती खाऊन जर तुम्ही आजार बरा करायचा प्रयत्न केला तर तो परत उद्भवू शकतो. पण तुम्ही पंचकर्माद्वारे आजार बरा करायला गेला तर तो परत उद्भवत नाही. त्यामुळे पंचकर्म ही आयुर्वेदाची सुपर स्पेशालिटी आहे. डॉक्टर, आता आपण जे पंचकर्माबद्दल बोलायला लागलोय, पंचकर्म म्हणजे नेमकी काय व ते कसं वर्क करतं? पंचकर्म जे आहे जसं मी तुम्हाला म्हणालो आयुर्वेदातली सुपर स्पेशालिटी ब्रँच आहे. ह्याच्यामध्ये विशेषतः शरीराचं शोधन केलं जातं, शरीराची शुद्धी केली जाते. त्याला म्हटलेलं आहे पंचकर्म प्राय शोधनः. ह्याच्यामध्ये विशेषतः 5 कर्मांचा उल्लेख आहे. वमनम, रेचनम, नस्यम, निरुहस्य, अनुवासनम एतानी पंचकर्माणी कथितानी मुनीश्वरही. आता ही पंचकर्मा कुठली आहेत तर वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. तर एक एक मी तुम्हाला सांगतो. वमन जे आहे, वमनाची व्याख्या करत असताना काय सांगितलेलं आहे, तत्र दोष हरणम ऊर्ध्व भागम वमनम संज्ञकम. म्हणजे काय की शरीरातील दोषांची शुद्धी ऊर्ध्व मार्गाने म्हणजे उलटीद्वारे केली जाते, त्याला वमन असं म्हणतात. किंवा त्याला अजून एक व्याख्या आहे की अपक्व पित्त श्लेष्माणाम बलात् ऊर्ध्वम नयन्तु यत् वमनम तद्दी विज्ञेय मदनस्य फलम यथा. म्हणजे काय आहे की अपक्व पित्त श्लेष्माणाम, ज्या पंचकर्मामध्ये अपक्व पित्त शरीरामध्ये जे काही पित्त आहे, खराब स्वरूपाचं पित्त आहे, तसंच त्याबरोबर कफ हा बलपूर्वक ऊर्ध्व दिशेने म्हणजे उलटी वाटे बाहेर काढला जातो, त्या पंचकर्माला वमन असं म्हणतात. म्हणजे काय की विशेषतः तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल, तुम्हाला श्वसनाचा त्रास असेल, दम्याचा त्रास असेल, किंवा आपण त्याला बोली भाषेमध्ये नाकामध्ये सर्दी साठून राहणे, ॲलर्जीची सर्दी असणे, किंवा सायनोसायटिस, रायनायटिस, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण वमन जे आहे ते करू शकतो. दुसरं आहे विरेचन. विरेचनामध्ये त्यांनी काय सांगितलं, तत्र दोष हरणम अधोभागम वमनम संज्ञकम. म्हणजे काय आहे की शरीराची अधोमार्गाने म्हणजे काय करायचंय की जुलाबा वाटे लूज मोशनद्वारे शोधन करायचंय, त्याला विरेचन असं म्हटलेलं आहे. आणि हे विरेचन जे आहे विशेषतः पित्त रोगांमध्ये, म्हणजे ज्यांना त्वचेचे आजार असतील किंवा शरीरामध्ये खूप जास्त उष्णता आहे त्याच्यामध्ये विरेचन दिलं जातं. तिसरं आहे बस्ती. बस्ती इतका अप्रतिम उपाय आहे, त्याच्याबद्दल सांगताना सांगितलेलं आहे, बस्ती वातेच पित्तेच कफ रक्तस्य शस्यते संसर्गे सन्निपातचे बस्ती एव हित सदा. म्हणजे बस्ती जो आहे हा वात पण कमी करतो, पित्त पण कमी करतो, कफ पण कमी करतो. शरीरामध्ये रक्त खराब झालं असेल तर रक्तही रक्तही चांगला करतो. तसेच संसर्ग आणि सन्निपाताचे, संसर्ग म्हणजे काय की जेव्हा वात पित्त हे 2 दोष एकत्र येऊन व्याधी उत्पन्न करतात तर तेही व्याधी बस्तीद्वारे बरे करता येतात. किंवा वात पित्त कफ हे तिन्ही दोष जर एकत्र येऊन व्याधी उत्पन्न झाले तरी सुद्धा ते बस्ती बरा करतात. म्हणून म्हणलेलं बस्ती एव हित सदा, बस्ती कायम देता येतो. त्यानंतर चौथा आहे नस्य. बस्ती म्हणजे आला आपण कम्पेअर करू शकतो इनिमा बरोबर. ज्या पद्धतीनं पोट साफ न झाल्यावरती आपण इनिमा देतो, म्हणजे काय की गुदद्वारामध्ये आपण एखादं पाईप आतमध्ये ढकलतो. पंचकर्माच्या बस्तीमध्ये ज्या पद्धतीने मॉडर्न सायन्समध्ये इनिमा दिला जातो, सेम त्या पद्धतीने आम्ही काय करतो आयुर्वेदिक औषध पंचकर्मामध्ये तेलाचा आणि काढ्यांचा इनिमा दिला जातो, त्याला बस्ती असं म्हणतात.
त्यानंतर येतं चौथं पंचकर्म म्हणजे नस्य. नस्य म्हणजे काय आहे, नाकामध्ये औषधी तेल टाकणं. ह्याचं काय म्हणलेलं आहे की औषधम औषध सिद्ध स्नेह वा नासिकाभ्याम दीयते इति नस्यम. म्हणजे औषध किंवा औषधी युक्त स्नेह म्हणजे तेल, काही ते औषधी जे आहे ते तेलामध्ये सिद्ध करून ते नाकामध्ये सोडणे, याला नस्य असं म्हणतात. ह्याचं हे जे आहे ते ऊर्ध्व चतुर्गत विकार म्हणजे इथून वरती होणारे विकार, ज्याला आपण ENT, इयर, नोज आणि थ्रोट, ह्याचे जे काही आजार आहेत त्याच्यामध्ये नस्य जे आहे ते खूप चांगलं काम करतं. आणि पाचवा आहे रक्तमोक्षण. जेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्ताची दृष्टी असते, वेगवेगळ्या प्रकारचे स्किन इन्फेक्शन्स असतात आपल्याला, तेव्हा रक्तमोक्षण केलं जातं. म्हणजे रक्तमोक्षण म्हणजे शिरेतून रक्त काढणे. ज्या पद्धतीने आपण ब्लड डोनेशन करतो त्या पद्धतीने आम्ही रक्त शरीरातलं काढलं जातं. मला एक सांगा, एखादा निरोगी व्यक्ती हे पंचकर्म करू शकतो का? हो, पंचकर्म सगळ्यांना करता येतं. ऍक्च्युली काय आहे की आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या वर्णन केलेली आहे. विशेषतः जसं मी तुम्हाला म्हणालो की वात, पित्त आणि कफ हे तीन जे आहेत हे नॅचरली 3 सीझन मध्ये अग्रिवेट झालेले असतात, 3 ऋतूंमध्ये अग्रिवेट झालेले असतात. वात जो आहे तो वर्षा ऋतू म्हणजे जेव्हा पावसाळा असतो तेव्हा वर्षा ऋतूमध्ये वात अग्रिवेट झालेला असतो. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं बघा, ढग वगैरे आल्यावरती सांधे दुखायला लागतात. ही सगळी वात वाढलेली लक्षणं आहेत. तर त्यावेळी बस्ती ही ट्रीटमेंट करता येते. दुसरा ऋतू आहे आपला शरद ऋतू, जो की आता चालू आहे. शरद ऋतूमध्ये पित्त वाढलेला असतो, म्हणून शरद ऋतूमध्ये कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे की जेणेकरून पौर्णिमेला आपण दूध पितो आणि ते दूध पिल्यामुळे शरीरातील उष्णता जी आहे ती कमी होते. तर ह्या शरद ऋतूमध्ये आपण विरेचन करू शकतो. आणि तिसरा आहे वसंत ऋतू, ज्याच्यामध्ये आपल्याला कफदोष वाढलेला असतो, तिथं वमन करता येतं. मला सांगा, पंचकर्मामध्ये धोके काय आहेत व त्याचं प्रिव्हेन्शन काय काय असू शकतं? पंचकर्माचे धोके आहेत. हे पंचकर्मामध्ये जे वमन ट्रीटमेंट मी सांगितली, जेव्हा एखाद्याला उलटी होत असते तेव्हा आपण काय करतो, इथे उलटी उत्पन्न करतोय. आयुर्वेदिक औषध दिली जातात, त्याच्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये जे काही ओमेटिंग सेंटर आहे ते ऍक्टिव्हेट होतं किंवा ते ट्रिगर होतं, ते स्टिम्युलेट होतं आणि त्याच्यामुळे उलटी होते. आणि ही उलटी होत असताना हार्ट रेट जो आहे तो वाढलेला असतो, म्हणजे हृदयाची धडधड वाढलेली आहे. त्यामुळे ज्याला हृदयरोग आहेत, ज्याचा हृदयाची धडधड वाढलेली आहे, त्याला टॅकिकार्डिया असं म्हणतात, त्यांनी वमन करू नये. विरेचनामध्ये जुलाब होतात, त्यामध्ये हे पण आले ब्लड प्रेशर वाले. हो, ब्लड प्रेशर म्हणजे अनियंत्रित ब्लड प्रेशर हे आपण घेऊ शकतो. ज्यांचं ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये आहे ते वमन करू शकतात, परंतु ज्यांचं ब्लड प्रेशर अनियंत्रणामध्ये आहे, ज्यांचा बीपी औषधं खाऊन सुद्धा खूप जास्त वाढलेला असतो, अशा लोकांनी पंचकर्म टाळावं, अशा लोकांनी वमन टाळावं. दुसरा आहे विरेचन. आता विरेचनामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामध्ये जुलाब होत असतात. तर एखाद्या रुग्णाचा बीपी कमी आहे आणि त्याला जर विरेचन घेतलं तर जुलाबावाटे काय होणार आहे की त्याच्या शरीरातलं पाणी निघून जाणार आहे. पाणी निघून गेल्यामुळे त्याचा बीपी अजून कमी होणार आहे. त्यामुळे त्यांनी ते विरेचन टाळावं. आता जे काय तुम्ही प्रोसेस सांगितली त्या प्रोसेस दरम्यान पेशंटची सुरक्षता तुम्ही कसं बघता? तर हे बघा, जेव्हा आमच्याकडे पेशंट पंचकर्मासाठी येतो तेव्हा आम्ही त्यांचा पहिल्यांदा बॉडी चेकअप करून घेतो. ह्याच्यामध्ये रुटीन इन्व्हेस्टिगेशन्स असतात, जसं की CBC असेल, लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल असेल, किडनी फंक्शन टेस्ट असेल, लिव्हर फंक्शन टेस्ट असेल, त्याची शुगर असेल, ह्या बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतल्या जातात. आणि त्याच्यानुसार आम्ही पंचकर्माचा सल्ला रुग्णाला देतो. जसं की काय आहे, एखाद्या रुग्णाला हृदयरोगाचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही पहिल्यांदा त्याचा फिटनेस घेतो आणि रुग्ण हा जर फिट असेल पंचकर्मासाठी तरच त्याला पंचकर्म सांगितलं जातं. दुसरी गोष्ट आहे, आता ह्याच्या करण्याचा फायदा काय आहे, कित्येक वेळेला काय आहे की रुग्णांना आजार असतात पण त्यांना ते सुप्त अवस्थेमध्ये असतात, माहिती नसतं. म्हणजे एखादा रुग्ण पंचकर्मासाठी आला, त्याचं पंचकर्म केलं आणि 6 महिन्यानंतर त्याचं क्रिएटिन वाढलेलं असेल, तर ते जेव्हा किडनीच्या डॉक्टरांच्याकडे जातात तेव्हा ते डॉक्टर विचारतात की तुम्ही काय ट्रीटमेंट घेतलेली, मग त्यांच्यात आम्ही पंचकर्म केलं होतं. मग त्या डॉक्टरांना असं वाटतं की पंचकर्म केल्यामुळे क्रिएटिन वाढलेलं आहे, पण जे की क्रिएटिन ऑलरेडी वाढलेलं असू शकतं. म्हणून आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात आम्ही बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतो. जर काय तसं वाढलेलं असेल तर आम्ही पहिल्यांदा त्याला डॉक्टरांशी सल्ला घ्यायला सांगतो. मला एक सांगा, पंचकर्माचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? फार जास्त परिणाम होतो. विशेषतः पंचकर्मामध्ये शिरोधारा नावाचं आमचे पंचकर्म आहे. शिरोधारा ह्याच्यामध्ये काय केलं जातं, डोक्यावरती तेलाची धार सोडली जाते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण जर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घालतो सेम त्या पद्धतीने रुग्णाच्या शरीरावरती तेलाची, तुपांची, दुधाची किंवा काड्याची धार सोडली जाते. ह्याच्यामुळे काय आहे की डोकं पूर्ण शांत होतं, विचाराचं चक्र पूर्ण थांबतं आणि स्ट्रेस जो आहे तो पूर्ण थांबला जातो. तसेच ह्याचे फायदे केसांसाठी सुद्धा आहेत. म्हणजे कोणाचे केस गळत असतील, अकाली टक्कल पडलं असेल किंवा स्काल्प सोरियासिस नावाची कंडिशन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण शिरोधारा करू शकतो. पंचकर्मानंतर आहार व जीवनशैली कशी असावी? हे बघा, पंचकर्म जसं मी तुम्हाला आता म्हणालो की पंचकर्म शरीर शुद्धीकरणाची ट्रीटमेंट आहे. पंचकर्म केल्यानंतर शरीराचं शोधन होणार आहे, शुद्धी होणार आहे. त्याच्यामुळे पंचकर्म करत असताना आणि पंचकर्म केल्यानंतर पण काटेकोरपणे नियम पाळणं फार गरजेचं आहे. त्याचा एक श्लोक सांगितलेला आहे, उच्च भाष्यम रथक्षोभ अतिचंक्रमण आसनैहि अजीर्ण अहित भोज्याश दिवा स्वप्नम समैथुनम. म्हणजे काय सांगितलं, हे अष्टमहादोषकर भाव आहेत.
8 गोष्टी आहेत ज्या की पंचकर्म चालू असताना तसेच पंचकर्म झाल्यानंतर आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर त्या कोणत्या? तर उच्च भाष्य म्हणजे मोठ्यानं बोलणं हे टाळायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे रथक्षोभ. आता पूर्वीच्या काळी जो आहे तो रथ होता, आता आपल्याकडे वाहन आहे, त्यामुळे 2 व्हीलर 4 व्हीलर चालवणे अर्थात प्रवास करणे हे टाळायचं आहे. त्यानंतर तिसरा आहे उच्च भाषा रतिक्षोभ, अतिचंक्रमण. प्रवास टाळायचा का ड्रायव्हिंग टाळायची? सगळ्याच प्रकारचा प्रवास जो तो आपल्याला टाळायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे अतिचंक्रमण म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये चालणे किंवा ट्रेकिंग करणे ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. त्यानंतर अति आसनं, एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणं हेही टाळायचं आहे. अजीर्ण भोजन म्हणजे आपल्याला अपचन होईल असं जेवण करायचं आहे. अहित म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे फास्ट फूड असेल हे खाणं टाळायचं आहे. तसे सांगितलं दिवा स्वप्नम, दिवसा झोपायचं नाहीये, आणि समैथुन म्हणजे फिजिकल कॉन्टॅक्ट ठेवायचे नाहीयेत. ओके. आता जसं की तुम्ही मगाशी म्हणला की तुम्ही पेशंटचा डायग्नोसिस करता, तो फिट असला तर पंचकर्मा तुम्ही त्यांना सजेस्ट करता. मग मला सांगा, पंचकर्मा कोणत्या टाईपचे पेशंट्स करू शकतात व वयस्कर लोक करू शकतात? हो, ऍक्च्युली काय आहे की पंचकर्मामध्ये 2 चिकित्सा आहेत. पहिला आहे शोधन आणि दुसरी जी आहे ती अल्पशोधन किंवा मृदू शोधन आपण त्याला म्हणू शकतो. आता जसं की शोधन आहे, वमन आहे, विरेचन आहे, हे जास्त वयोवृद्ध रुग्णांमध्ये देऊन चालत नाही. मग तिथे आम्ही बस्ती त्यांना सजेस्ट करू शकतो. त्यानंतर काही रुग्ण आहेत, जसं की आता आपण सांगितलं की हृदयरोगामध्ये वमन विरेचन करून चालत नाही, पण हृदय बस्ती नावाची ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, आपलं जे हृदय आहे छातीच्या ठिकाणी आम्ही पिठाचं पाळलं करतो आणि आयुर्वेदिक तुपांचा तिथे शेक देतो. ह्याच्यामुळे काय होतं, कार्डियक मसल जे ते स्टिम्युलेट होतात आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते. त्याला हृदय बस्ती असं म्हणतात. त्यामुळे पंचकर्म हे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती करू शकतो, फक्त तो वैद्यांच्या सल्ल्याने करावा. पंचकर्माची प्रॅक्टिस करण्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन काय असावं? बेसिकली तुम्ही BMS डिग्री तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही MD पंचकर्म असाल तर अतिशय उत्तमच. तसंच त्याचबरोबर MD कुठल्याही आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही करून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करू शकता किंवा पंचकर्म प्रॅक्टिस करू शकता. ओके. मला एक सांगा, आयुर्वेदिक, नॅचरल, हर्बल म्हणजे सेफ, ही जी लोकांची थिंकिंग आहे बरोबर आहे का? नाही, कसं आहे, आपण जे बघतो ते आपण टाळलं पाहिजे. आता आजकाल काय झालेलं आहे की आपण व्हिडिओ बघतो आणि ते ब्लाइंडली फॉलो करतो इंस्टाग्राम, फेसबुकवर. हे फार चुकीचं आहे. आयुर्वेद जो आहे हा निदानावरती काम करणार आहे. म्हणजे तुम्हाला एखादा व्याधी झाला तर त्याचं निदान आहे, ते व्यवस्थित पद्धतीने निदान करणं गरजेचं आहे. तो व्याधी का झाला किंवा व्याधी झाला असताना त्याच्यामध्ये वात इन्व्हॉल्वमेंट आहे, पित्त इन्व्हॉल्वमेंट आहे की कफ इन्व्हॉल्वमेंट आहे, ह्या गोष्टीचा विचार करून चिकित्सा दिली जाते. तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघून ब्लाइंडली ते फॉलो करणं फार चुकीचं आहे. मला सांगा, बरेच लोक आयुर्वेदाला सुडो सायन्स म्हणतात. हो, मेडिकल टर्म मध्ये त्याला म्हणजे मोस्टली अनपरफेक्ट असं म्हणतात. ते बरोबर आहे का चुकीचं आहे? ऍक्च्युली काय आहे की हा जो ॲलिगेशन आहे ना, हा स्पेशली वेस्टर्न मीडिया तसेच मॉडर्न सायन्स प्रॅक्टिस करणार म्हणजे MBBS लोकांकडून आलेलं ॲलिगेशन आहे. ओके. आता काय की जेव्हा आपण मॉडर्न सायन्सकडे बघतो, जसं तुम्हाला आता शुगर झाली तर फास्टिंग आणि PP म्हणजे जेवणाआधीची साखर वाढली असेल आणि जेवणानंतरची साखर वाढली असेल तर आपण म्हणतो तुम्हाला शुगर झाली. उदाहरणार्थ 120 पेक्षा जेवणाआधीची साखर वाढली असेल तर तुम्हाला शुगर आहे. जेवणानंतरची 200च्या पुढे शुगर गेली तर वाढलेलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे एक मोजमाप आहे. तसं मी तुम्हाला म्हणाले की वात, पित्त आणि कफ हे आपण मोजू शकत नाहीये. मग हे न मोजल्यामुळे काय आहे की हे सुडो सायन्स असं म्हटलं जातं. म्हणजे मॉडर्न सायन्स जे आहे हे इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे, तर आयुर्वेद जो आहे तो ऑब्झर्वेशन बेस्ड मेडिकल सायन्स आहे. वेस्टमध्ये आयुर्वेदाचा किती इम्पॅक्ट आहे? वेस्टर्न कंट्रीजमध्ये सध्या इम्पॅक्ट वाढत आहे, परंतु तेच प्रॉब्लेम आहे की थोडासा सुडो सायन्स हा टॅग असल्यामुळे खूपशा ठिकाणी आयुर्वेदाला विरोध आहे. आता आयुर्वेदामध्ये जे मेडिसिन्स असतात त्यामध्ये हेवी मेटल्स वापरले जातात, बरोबर, जसं की सल्फर, पारा. याच्यावर तुमचं काय ओपिनियन आहे? ऍक्च्युली काय आहे, आयुर्वेदामध्ये 2 प्रकारच्या औषधी असतात. एक आहे रस औषधी आणि एक आहे काष्ठ औषधी. रस औषधी म्हणजे काय की ज्या औषधांमध्ये पारा आहे त्याला रस औषधी म्हणतात, आणि काष्ठ औषधी म्हणजे जे हर्बल मेडिसिन्स आहेत. तर जे हर्बल मेडिसिन्स आहेत ते कम्प्लिटली सेफच आहेत, आणि जे रस औषधी आहेत ते सेफ आहेत परंतु ते वैद्यांच्या सल्ल्याने घेतले तरच. आता जसं तुम्ही म्हणाला पारा जो आहे तो हेवीली टॉक्सिक आहे. थोडा जरी पारा खाल्ला तरी रुग्णाचा मृत्यू होतो. परंतु हा पारा औषधामध्ये वापरण्यापूर्वी त्याचं शोधन केलं जातं. त्याला पारदाचे अष्टसंस्कार असं म्हणतात. म्हणजे 8 वेगवेगळ्या प्रक्रियेतून हा पारा जातो, हा शोधन होतो. हा शोधित झालेला पारा परत गंधक म्हणजे सल्फरामध्ये मिक्स केला जातो. तो सल्फर जे आहे गंधकाचं पण दुधामध्ये शोधन होतं, आणि शोधित असणारा पारा म्हणजे शुद्ध केलेला पारा आणि शुद्ध केलेला गंधक ह्या दोघांपासून कज्जली बनवली जाते. म्हणजे दोघांना घोटलं जातं पूर्णपणे. आता तुम्ही जर पारा बघितला तर पारा आपण हाताने पकडू शकत नाही, म्हणून त्याला क्विक सिल्वर असं म्हणतात. मग तो पळतो इकडे तिकडे, जसं मार्वलच्या ह्याच्यामध्ये क्विक सिल्वर नावाचा एक सुपर हिरो आहे, कारण तो पळतो इकडे तिकडे. सेम तसा पारा आपण पकडता येत नाही. परंतु हा शोधन केलेला पारा
आणि शोधन केलेला गंधक हा जेव्हा आपण एकत्र घोटतो त्याच्यावर जे मिश्रण तयार होतं त्याला कज्जली असं म्हणतात आणि ते पावडर ब्लॅक कलरची असते, तुम्ही पकडू शकता. आणि ही जी कज्जली आहे ह्याच्यापासून आयुर्वेदिक मेडिसिन बनवले जातात आणि ही जी कज्जली आहे ही अतिशय अल्प मात्रेमध्ये वापरली जाते. ही मॅक्सिमम 120 मिलीग्राम पर्यंतच वापरली जाते मॅक्सिमम. युजली ती 20 मिलीग्राम ते 60 मिलीग्राम या डोसमध्येच वापरली जाते आणि त्याच्याबरोबर बाकीची औषधही असतात. त्यामुळे हे सेफ आहे, मात्र वैद्यांच्या सल्ल्याने घेतलं तरच सेफ आहे. तुम्ही स्वतःहून जाऊन युट्यूबवरती बघून रस औषधी खाऊ शकत नाही, नाहीतर मग तुमच्या किडनी लिव्हर खराब होण्याची शक्यता आहे. ओके, याच्यावरच माझा दुसरा प्रश्न आहे. आता बऱ्याच वेळा आपण बघतो की जिम मधला कुठला तर फिटनेस फ्रीक एखादा युट्यूब इंस्टाग्रामवर सल्ला देतो, असं करा, एक ग्लास दूध घ्या, त्यात केळ टाका, त्यात हे टाका, अश्वगंधा टाका, हे करा, मग तुमचं हे होणार. हे कितपत योग्य आहे की ऑनलाईन आपण सल्ले बघायचे आणि ते फॉलो करणे? हे फार चुकीचं आहे. कारण काय माहिती आहे का, आयुर्वेदामध्ये प्रकृती नावाची कन्सेप्ट आहे. प्रकृती म्हणजे काय, बॉडी स्ट्रक्चर म्हणजे काय आहे, विशेषतः जसं वात पित्त आणि कफ हे 3 जे आहे ते मेन पिलर्स आहेत आपल्या शरीराचे. ओके, ह्याच्यानुसार आपली प्रकृती असते. वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. म्हणजे ज्यांची वात प्रकृती आहे त्यांनी त्या प्रकृतीला अनुसरूनच आहार विहार घ्यायचा आहे. ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी त्या पित्त प्रकृतीच्या अनुसरूनच आहार विहार घ्यायचा आहे. आणि कफ प्रकृती आहे त्यांनी कफ प्रकृतीच्या अनुसार आहार विहार घ्यायचा आहे. तुम्ही ब्लाइंडली प्रत्येक फॉलो करू शकत नाही. जशी माझी बॉडी आहे, माझ्या बॉडीला चालणारा आहार विहार तुम्हाला चालेल असं नाहीये. त्यामुळे ब्लाइंडली कोणालाही फॉलो करू. प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे, प्रत्येकाला लागणारे एलिमेंट्स वेगळे आहेत. नक्कीच. मला सांगा, घरगुती उपाय काय काय आहेत? घरगुती उपाय ऍक्च्युली मला हे पटत नाही. कारण तुम्ही जर युट्यूब इंस्टाग्राम बघितलं तर सगळे लोक जे आहेत ते आयुर्वेदाच्या नावाखाली हे करून बघा, ते करून बघा, हे पानं खावा डायबिटीज बरा झाला, हे पानं खावा शुगर बरी झाली, हे पानं खावा तुमचा बीपी बरा झाला. आयुर्वेद असं काम करत नाही. आयुर्वेद जो आहे हा फार सायंटिफिक आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा जो आहे तो विचार केलेला आहे. त्यामुळे कुठलाही व्हिडिओ बघून तुम्ही काही फॉलो करू नका. तरी त्यातल्या त्यात एकच उपाय मी सांगतो जो की मी फार कॉमनली फॉलो करतो. ऍसिडिटी आपल्याला होत असेल, ऍसिडिटी आयुष्यात प्रत्येकाला एकदा ना एकदा तरी होतच. तर त्यावेळी ज्येष्ठमध नावाचं औषध आहे. ज्येष्ठमध नाही, ज्येष्ठमध म्हणजे आपल्या घरी त्याला ज्येष्ठमधच म्हणतात ऍक्च्युली. तर ज्येष्ठमध जे आहे ते तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये जा आणि ज्येष्ठमधाचं चूर्ण मागून घ्या. आणि जेवणाच्या पूर्वी ते चूर्ण अर्धा चमचा कोमट पाण्यातून घ्या आणि ऍसिडिटी कमी होते की नाही बघा. तुमचं तर पेन मॅनेजमेंट सेंटर आहे, तुम्ही पंचकर्माद्वारे कसं ते पेन मॅनेजमेंट? तर आमच्याकडे येणारे पेशंट जे आहेत हे मोस्टली काय आहेत, स्पाइन रिलेटेड पेशंट आहेत आणि आर्थरायटिसचे पेशंट आहेत. म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, बोलीभाषेमध्ये आपण त्याला मणक्याची चकती सरकणे किंवा नस दबणे असं म्हणतो. हे 2 पंचकर पेशंट आमच्याकडे खूप जास्त येतात. आणि आर्थरायटिस म्हणजे काय आहे की संधिवात, यामध्ये गुडघे सूज असते, हातांना सूज असते. म्हणजे काय आहे की याच्यामध्ये कार्टिलेज जे आहेत, तर सपोज आपण इमॅजिन करूया एखादा पेशंट आहे त्याचे गुडघे दुखत आहेत, तर गुडघ्याचा सांधाच कसा तयार होतो हे आपण बघूया. इथे मांडीचं हाड असतं, त्याला फिमर असं म्हणतात, आणि इथे टिबिया आणि फिब्युला असे 2 हाड असतात. आणि ह्याचा मिळून जो आहे तो हा नी जॉईंट होत असतो. आणि हा जॉईंट जो आहे म्हणजे जेव्हा पायाची मुवमेंट आहे, ते पायाची मुवमेंट होत असताना ही मुवमेंट स्विफ्टली व्हावी, स्मूथ व्हावी म्हणून तिथे कार्टिलेज असतात आणि मध्ये सायनोव्हियल फ्लुइड असतं. मग जेव्हा आर्थरायटिसमध्ये हे कार्टिलेज जे आहेत हे कार्टिलेज नष्ट झालेले असतात. आणि कार्टिलेज नष्ट झाल्यामुळे काय होणार, ही जी मुवमेंट आहे फ्रिक्शन होतं आणि फ्रिक्शनमुळे तिथे पेन होतो आणि सोबत स्वेलिंग म्हणजे गुडघा सुजायला लागतो. असे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात आम्ही त्यांना जाणूबस्ती नावाची ट्रीटमेंट देतो. जाणूबस्ती म्हणजे काय असतं, जिथे गुडघा आहे तिथे गुडघ्याला पिठाचं पालं केलं जातं आणि तेलांचा शेक दिला जातो. ह्याच्यामुळे काय होतं, ही जी तेलं असतात ह्याच्यामध्ये नॅचरली ऑकरिंग स्टिरॉइड्स असतात, त्याला अल्कलॉइड्स असं म्हणतात. ह्याच्यामुळे काय आहे की शरीरातला वातदोष कमी होतो आणि इन्फ्लॅमेशन कमी होतं. त्यामुळे जे आहे कार्टिलेज जे आहे ते रिजनरेट व्हायला मदत होते. त्यानंतर दुसरी गोष्ट स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम्स. स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम मध्ये काय की आपण म्हणतो नस दबणे. नस दबल्यावरती आम्ही काय करतो, तिथे अग्निकर्म नावाचं ट्रीटमेंट आहे. अग्निकर्ममध्ये आम्ही काय करतो, आमच्याकडे शलाका असते, त्याला सुवर्ण शलाका, पंचधातू शलाका, लोह शलाका, शलाकांचे विविध प्रकार आहेत. तर त्या शलाकाद्वारे आम्ही अग्निकर्म करतो. तो अग्निकर्म केल्यामुळे काय होतं, तिथला जो स्थानिक वात दोष आहे हा वात कमी होतो आणि वेदना कमी होतात. त्यानंतर एखादा रुग्ण असतात त्यांचा आहे की लंबार स्पॉन्डिलोसिस आहे, म्हणजे कमरेचा जो मणका आहे तो झिजलेला आहे, तिथे कटिबस्ती नावाची ट्रीटमेंट केली जाते. त्यामध्ये कमरेला जिथे L4 L5 किंवा L3 L4 त्या ठिकाणी पिठाचं पाळं करून तेलांचा शेक दिला जातो. ह्याच्यामुळे काय आहे की तिथला जो मसल स्टिफनेस आहे तो स्टिफनेस पूर्ण कमी होतो,
पेन कमी होतो आणि सोबत त्याच्यावर आम्ही बस्ती ट्रीटमेंट देतो. बस्तीमध्ये काय केलं जातं, एक दिवस तेलाचा बस्ती, त्याला मात्रा बस्ती असं म्हणतात, आणि एक दिवस काढ्यांचा बस्ती, त्याला निरुह बस्ती असं म्हणतात. हे जे बस्ती आहेत, ह्या बस्तीमध्ये आयुर्वेदिक औषधी, त्याच्यामध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. त्याच्यामुळे हा बस्ती दिल्यानंतर कॅल्शियमचं ऑब्सॉर्प्शन होऊन हाडांची जी काही झीज झाली आहे ती झीज कमी होते, असं आपण बोलीभाषेमध्ये समजू शकतो. आता तुम्ही जे पंचकर्माने आयुर्वेदाबद्दल सांगितलं त्याला जरा अजून सायंटिफिकली एक्सप्लेन करा. हो, आता हे बघा, आपण वमनाचं बोलूया. जसं मी तुम्हाला म्हणालो, वमन जे आहे हे दम्याच्या आजारामध्ये खूप जास्त उपयोगी आहे. तर जेव्हा वमन होत आहे तर आपल्याला सुद्धा उलटी होत असते. उलटी झाल्यानंतर आपल्याला जाणवते की नाकातून सुद्धा सिक्रिशन्स येत आहेत. आपण प्रवासाद्वारे उलटी करत असेल तर उलटी होता होता कधी कधी नाकातून सुद्धा पाणी यायला लागतं. तर हे काय की सिक्रिशन्स वाढतात. जेव्हा आपल्याला उलटी होत असते तेव्हा बॉडी काय करत असते की जो काय म्युकस साठलेला आहे तो नॅचरली बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आम्ही काय करतो की जेव्हा वमन दिलं जातं तेव्हा बॉडी नॅचरली जे आहे ते म्युकस सिक्रिशन वाढवते आणि ह्या सिक्रिशनद्वारे जे सायनसेस आहेत, जे काही ब्लॉक झालेले सायनसेस आहेत ते सुद्धा रिलीज होतात. त्याच्यामुळे पेशंटला दम वगैरे लागायचं प्रमाण कमी होतं. सर मला सांगा, मोस्टली BAMS डॉक्टर ॲलोपॅथी का प्रॅक्टिस करतात? आता ह्याची मुख्यतः 2 कारण आहेत. तर पहिली गोष्ट, ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याचं कारण असं आहे की ॲलोपॅथी किंवा मॉडर्न सायन्सचा सिलेबस जो आहे तो आयुर्वेदाच्या सिलेबसमध्ये आहे. जसं की फर्स्ट इयरला आल्यानंतर आमचे विद्यार्थी शरीर क्रिया आणि शरीर रचना नावाचे 2 सब्जेक्ट शिकतात. त्याच्याबरोबर ते अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी सुद्धा शिकतात. तसंच त्याच पद्धतीने ते मेडिसिन, सर्जरी, गायनेकॉलॉजी ह्या विषयांचं सुद्धा MBBS लोक जे विद्यार्थी अभ्यास करतात तेच अभ्यास आमची BMS ची मुलं सुद्धा करतात. त्यामुळे त्याचं त्यांना नॉलेज आहे म्हणून प्रॅक्टिस करतात, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 70 ते 80% येणारा जे विद्यार्थी वर्ग आहे BMS ला तो ग्रामीण भागातून येणार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये कसं आहे, एक इंजेक्शन द्या मला कामाला जायचंय. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांच्या अंगवळणी पडलेली ही प्रॅक्टिस आहे. त्यामुळे नाईलाज का होईना लोकांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करावी लागते. तरी सुद्धा आत्ता रिसेंटली ह्या 10 वर्षामध्ये आयुर्वेदाला इतके चांगले दिवस आलेले आहेत आणि सगळे पासआउट होणारे विद्यार्थी हे ॲलोपॅथीबरोबर आयुर्वेदिक प्रॅक्टिस, त्याला इंटिग्रेटेड प्रॅक्टिस असं म्हणतात, असं करायला लागलेले आहेत. असं देखील लोकांचा कन्सेप्ट आहे की आयुर्वेदाची औषधं लॉंग टर्म घ्यायला लागतात आणि तेच रेग्युलर औषधामध्ये लवकर बरं होतं. ऍक्च्युअली काय आहे की ह्याला जर आपण पाहायला गेलो, आर्थरायटिस सारखे आजार असतील तर त्याला आपल्याला थोडंसं जास्त वेळ औषध घ्यावं लागते. तो ॲलोपॅथीचा सुद्धा असू दे किंवा आयुर्वेदाचा सुद्धा असू दे, किंवा याला आम्ही ऑटोइम्युन डिसऑर्डर्स सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये स्वतःचं शरीर स्वतःच्या शरीरावरती आघात करत असतं. ह्या कंडिशनमध्ये आपल्याला काही वेळेला आयुष्यभर सुद्धा औषधं खावी लागतात. मग त्यावेळी आम्ही असा सल्ला देतो की तुम्ही ॲलोपॅथी बरोबर आयुर्वेदिक औषधं सुद्धा घ्यायला हरकत नाही. ह्याचा काही साईड इफेक्ट नाहीये, मात्र वैद्यांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे. आपण एका साईडला आयुर्वेदिक ट्रीटमेंट करत असलो, पंचकर्मा व इतर आयुर्वेदिक ट्रीटमेंट, त्या टायमाला जर आपली लाईफस्टाईल अनहेल्दी असली, स्मोकिंग असो, ड्रिंकिंग असो, फास्ट फूड असो, त्या केसमध्ये त्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा इम्पॅक्ट होतो का बॉडी? 0. आयुर्वेदाने सांगताना सांगितलेलं आहे की पंचकर्म करत असताना तुमचा आहार विहार जो आहे तुम्ही हलका ठेवायचा आहे. ओके, म्हणजे लाईफस्टाईल देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं की फार महत्वाची आहे. लाईफस्टाईल फार महत्वाची आहे. त्यामुळे आयुर्वेदाचं प्रयोजन फार सुंदर आहे, ऐकायला आवडेल तुम्हाला. आयुर्वेदाने सांगितलेलं आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार परिमोक्षणम. म्हणजे आयुर्वेदाचा उद्देश असा आहे की स्वस्थ व्यक्तीचं स्वस्थ टिकवणं, म्हणजे हेल्दी व्यक्तीला अजून हेल्दी बनवणं, आणि जो अनहेल्दी आहे, जो रोगी आहे, त्याचा रोग बरा करणं. त्यामुळे आयुर्वेद जो आहे तो ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून फार चांगला आहे. सर मला सांगा, आजच्या वैद्यकीय प्रणालीमध्ये आयुर्वेद नेमकी कुठे फिट होतो? विशेषतः आत्ताच्या मॉडर्न सायन्समध्ये एक सायन्स ब्रँच आहे, त्याला PSM असं म्हणतात, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन. ह्याच्यामध्ये आयुर्वेद बरोबर फिट होतो. त्यामुळे माझी रिक्वेस्ट अशी आहे, जे MBBS डॉक्टर्स असतील की त्यांनी ॲज अ प्रिव्हेंटिव्ह एस्पेक्ट म्हणून आयुर्वेदाकडे बघायला हवा. आणि आत्ताचे जे विद्यार्थी आहेत जे मेडिकल शिक्षण घेतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आपले जे BMS चे विद्यार्थी आहेत त्यांना माझा पहिला सल्ला हा असेल की ॲज सून ॲज तुम्ही BMS ला ॲडमिशन घेताय तुम्ही हॉस्पिटल जॉईन करा. ओके, तुम्ही कुठलीही प्रॅक्टिस करा, आयुर्वेदाची प्रॅक्टिस करा, ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करा, पण तुम्ही हॉस्पिटल्स जॉईन करा. कॉलेजचे हॉस्पिटल्स असतात तिथे जाऊन पेशंट बघायला सुरुवात करा. बाहेर जे हॉस्पिटल्स असतात तिथे जाऊन पेशंट बघायला सुरुवात करा. कारण प्रत्येक वैद्याची ट्रीटमेंट करायची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक वैद्याचं औषध बनवण्याचं प्रमाण वेगळं आहे. प्रत्येक वैद्याचं औषध द्यायचं गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे हे प्रत्येक वैद्याकडे शिका की प्रत्येक वैद्य औषधं वेगवेगळी वापरतो. आता 3 प्रकारचे पेशंट आले, तिघांनाही डोकं दुखतंय, तर तिन्ही पेशंटला वेगवेगळं औषध असतं. कारण ते त्यांच्या बॉडीनुसार असतं. कोणाचं वातदोषामुळे डोकं दुखू शकतं, कोणाचं पित्तामुळे डोकं दुखू शकतं, कोणाचं कफामुळे डोकं दुखू शकतं. हे तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये गेल्यानंतरच कळणार आहे. त्यामुळे ॲज सून ॲज यू एंटर इन अ BMS यू शुड स्टार्ट प्रॅक्टिस. नक्कीच.
सर मला सांगा, पंचकर्मासाठी साधारणपणे किती दिवस लागतात? पंचकर्म ट्रीटमेंट करायची असेल तर विशेषतः मिनिमम 1 आठवडा तरी तुम्हाला द्यावा लागेल. जे पंचकर्मातला बस्ती नावाचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांनी 3 प्रकारचे बस्ती सांगितलेले आहेत. कालबस्ती, योग बस्ती, कर्मबस्ती आणि कालबस्ती. तर जो योग बस्ती आहे हा 8 दिवसांचा आहे. कालबस्ती जो आहे तो 15 दिवसांचा आहे आणि जो कर्मबस्ती आहे तो 30 दिवसांचा आहे. राहिला प्रश्न वमन आणि विरेचनाचा, त्याच्यासाठी मिनिमम 7 ते 10 दिवस आपल्याला लागतात. त्यामुळे अंदाजे ॲव्हरेज आपण पकडून चालू 10 दिवस तरी पंचकर्मासाठी तुम्हाला काढावे लागतील. पेशंटला रेग्युलरली यायला लागतं का घरी राहून ट्रीटमेंट? घरी राहून सुद्धा ते ट्रीटमेंट करू शकतात. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन सुद्धा ट्रीटमेंट करू शकतात. फक्त जे काही वैद्यांनी सांगितलेलं आहे ते इन्स्ट्रक्शन त्यांना फॉलो करावे लागतील. ओके सर, आता तुम्ही 3 वर्ष प्रॅक्टिस करतात, तुमच्या रुग्णांचे काही अनुभव सांगा आम्हाला. मी असं म्हणेन की जे रुग्ण आहेत किंवा जे ट्रीटमेंट घेऊन गेलेले आहेत की त्यांनीच आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगावं. ओके सर, आता आपले व्ह्युअर्स जे बघत आहेत पॉडकास्ट आपला, त्यांना तुम्हाला एखादा सल्ला द्यायचा असला आयुर्वेद रिलेटेड तर तुम्ही काय द्याल? एकच सल्ला त्यांना देईन की कुठलंही औषध आयुर्वेदिक आहे म्हणून खाऊ नका. ते औषध डॉक्टरांच्या आयुर्वेदिक BAMS ही डिग्री असणाऱ्या डॉक्टरांच्याकडूनच ते औषध घ्या. कारण तुम्ही जे व्हिडिओ बघताय त्याच्यातले 90% लोक हे BAMS डॉक्टरच नाही आहेत किंवा खूपशे लोक नॅचरोपॅथीचे डॉक्टर असून ते आयुर्वेदाचे डॉक्टर असल्यासारखं वागून औषध देतात. त्यामुळे ज्यांच्याकडे BAMS ही डिग्री आहे आणि याच्या पुढचीही चालेल, MD असेल, PhD असेल, तर ही डिग्री असणाऱ्या डॉक्टरांकडूनच आयुर्वेदिक औषधं घ्या. मनाने किंवा कोण सांगताय म्हणून किंवा काही वेळेला घरोघरी फिरून औषधं विकणारे सुद्धा लोक आहेत किंवा ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेणारे लोक आहेत, तर ते औषध घेऊ नका. नक्कीच. मग मित्रांनो, तुम्हाला देखील जर डॉक्टर पृथ्वीराज पाटील MD पंचकर्मा यांच्याकडं ट्रीटमेंटसाठी किंवा काही सल्ल्यांसाठी जायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व तुम्ही सूर्यप्रभा क्लिनिक इस्लामपूर इथे देखील त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. जय आयुर्वेद, श्री आयुर्वेद. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.